Hello. Yes, sir. Yes, sir. Hello. Am I audible to you? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Okay. Okay. सगळ्यांनी ऍक्च्युली तुमच्या रजिस्टर्ड मेल आयडी वरती चार व्हायला पाहिजे ना. चार नाही होणार. 3 ते 4 हॅलो. म्हटलं जे मुलं मेल आयडी थ्रू लॉग इन होते त्यांनी इथून पुढे त्यांना मी अलाव करणार नाहीये. येते का लक्षात? आरएसएम पॉलिसीचा जो मेल आयडी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यानेच लॉग इन व्हायचंय. आज आपण न्यू टॉपिक शिकणार आहात. लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? वेलकम स्पीच बघितलं होतं आणि फेअरवेल स्पीच बघितलं होतं, राईट? येतं ऐकूला आवाज? येस सर. Yes, sir. आज आपण आज इंट्रोड्युसिंग अ गेस्ट. ओके. स्क्रीन दिसते सगळ्यांना? मी तुमच्या इंग्लिशच्या ग्रुपला पण टाकलेलं आहे स्क्रीनशॉट. ज्यांना दिसते स्क्रीनवर FY इंग्लिशच्या ग्रुपवरून वाचा. ओके. Yes, sir. ओके. ला काही सगळ्यांनी एक्सरसाइज सॉल्व्ह केली का मागची वेलकम फेअरवेल स्पीचची आणि वेलकम स्पीचची? तर 2 बाकी, सर. हॅलो. कम्प्लीट करा बरं का एक्सरसाइज ती खूप महत्वाची. ती प्रॅक्टिस केली नाही तुमची प्रॅक्टिस होणार नाही. येते का लक्ष सगळ्यांना? Yes, sir. त्याच्यामुळे सगळ्यांनी एक्सरसाइज सॉल्व्ह करा. ओके. आज जो टॉपिक घेणार आहे तो आहे स्पीच फॉर इंट्रोड्युसिंग अ गेस्ट. तुम्ही कधी पण कुठे प्रोग्राम अटेंड केले असतील, लग्न कार्य अटेंड केले असतील, प्रत्येक ठिकाणी काय असतं की नवीन जे चीफ गेस्ट असतात त्यांचे आपण काय करतो, त्यांचे इंट्रोडक्शन देतो आपण, मग त्यांना आपण स्टेजवरती बोलवतो, राईट? आपण त्यांना काय करतो, पहिले इंट्रोडक्शन देतो त्यांचं आणि मग त्यांना आपण स्टेजवरती बोलायला, राईट? तुम्ही बघितलं असेल ना आता प्रोग्राम्स मध्ये, बघितलंय की नाही? हॅलो. Yes, हॅलो. Yes, sir. sir. बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी? असं प्रोग्राम चालू असताना आधी चीफ गेस्टला बोलवतो, आपण इंट्रोड्यूस करतो, मग त्याला स्टेजवरती बोलवतो. सेम परिस्थिती इथे पण आहे. तुम्हाला कोणताही प्रोग्राम असो कॉलेजमधला की कॉलेज बाहेरचा किंवा ऍज अ स्टाफ म्हणून, HOD म्हणून, प्रिन्सिपल म्हणून, तुम्हाला जो पण प्रोग्राम तुम्हाला एक्झिबिट करायचा असेल, तुम्हाला ती भूमिका घ्यावी लागणार. तुम्हाला ऍज अ HOD म्हणून लिहायचं, ऍज अ स्टुडंट म्हणून लिहायचं, ऍज अ क्लास टीचर म्हणून लिहायचं, तुम्हाला ती पोझिशन घेऊन स्पीच द्यावं लागणार आहे. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक पोझिशनला इमॅजिन करून त्या पोस्टला जाऊन तुम्हाला ते काय वेगळे विचार आणून मग ते तुम्हाला इंट्रोड्युशन गेस्ट द्यायचं आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, देयर आर मेनी प्रोफेशनल अँड अकॅडमिक सर्कमस्टन्सेस दॅट कांट कॉल अस फॉर अ गेस्ट स्पीकर. Know how to deliver your introduction in a way that is informative, entertaining, and easy to understand. Okay. While introducing guest speakers, the purpose is to inform the audience of the topic and the topic relevance to the audience and the influence to that topic. म्हणजे काय, तुम्हाला कधी पण जो पण स्पीकर इंट्रोड्यूस गेस्ट येणार आहेत ते कशावर बोलणार आहे, काय बोलणार आहे, ऑडियन्सला ते तुम्हाला सांगायचं आधी की ऑडियन्स हे स्पीकर हे असे त्यांचं क्वालिफिकेशन आहे, या फील्डमध्ये काम केलं आहे, आता यांना ते या फील्डमध्ये त्यांना ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. तर इथून त्यांचे क्वालिफिकेशन, त्यांचे अवॉर्ड काय असेल सगळं तुम्हाला त्याच्या गोष्टी सांगायच्या आहे. नंतरून ते तुम्हाला ऑडियन्सला सांगायचं की हे या विषयावरती बोलणार आहे, असं ऑडियन्सला तुम्हाला सांगायचं आहे. येतं का लक्षात सगळ्यांना? हॅलो. हॅलो. Yes, sir. ओके. आता नेक्स्ट बघू आपण सॅम्पल इंट्रोडक्टिव्ह आयडियाज. प्रत्येक वेलकम स्पीच मध्ये बघितलं, फेअरवेल स्पीच मध्ये बघितलं
की आपण काय करतो, सॅम्पल इंट्रोडक्टिव्ह सॅम्पल आयडियाज असतात, टिप्स असतात, त्या गोष्टी आपण कन्सिडर करून मग आपण ते स्पीच लिहायचं असतं. ओके, फॉर एक्झाम्पल आता पहिलं फर्स्ट पॉईंट काय दिलेला आहे, गेस्ट स्पीकर्स और चीफ गेस्ट नेम अँड टायटल. म्हणजे चीफ गेस्ट किंवा गेस्ट स्पीकर जो असेल किंवा चीफ गेस्ट असेल त्याचा टायटल माहिती पाहिजे, तो डॉक्टरेट असेल किंवा प्रोफेसर असेल किंवा लेक्चरर असेल किंवा अजून काही प्रोफेशन इंजिनियर असेल वेगळा. ओके, तर ते तुम्हाला त्याचं प्रोफेशन, त्याचं गेस्ट नेम आणि त्याचं टायटल माहिती पाहिजे. मेक शुअर टू प्रोनाऊन्स द नेम प्रॉपरली अँड इझिली. जे पण गेस्ट येणार त्यांचं नाव हे प्रॉपरली घेतलं पाहिजे आणि इझिली घेतलं पाहिजे, म्हणजे तुम्ही तुमचं स्टेजवर माईकवर बोलताना तुमची तारांबळ होणार नाही. ओके, इफ यू इन डाऊट गेट द करेक्ट प्रोनाउन्सिएशन फ्रॉम द गेस्ट अँड प्रॅक्टिस. जर का तुम्हाला डाऊट असेल की असं मी नाही बोलू शकतो ते नाव, तर गेस्टशी बोलून, गेस्ट सोबत बोलून ते नाव एकदा प्रोनाऊन्शिएट करून दाखवायचं आणि मग बोलायचं. हे टिप्स आहे. ओके, येते का लक्ष सगळ्यांना? आणि त्याची प्रॅक्टिस करायची. हॅलो, Yes, sir. येतो आवाज? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके ओके, स्क्रीन गेली, एक मिनिट, स्क्रीन टर्न ऑफ होऊन जाते. ओके, नेक्स्ट काय, गेस्टची बायोग्राफी माहिती पाहिजे. गेस्टची काय पाहिजे, बायोग्राफी माहिती पाहिजे. ओके, बायोग्राफी म्हणजे काय, त्याचे स्वतःचं काम दिसलं पाहिजे तुम्हाला. बायोग्राफी म्हणजे त्याचं वर्क, स्वतःचं लाईफ, स्वतःचे स्किल्स, क्वालिटीज, एज्युकेशन, सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजे. ओके, स्पीकर समटाइम्स गिव्स द डिटेल्स टू बी सेड अबाउट हिम और हर. स्पीकर जे आहे ते त्यांचे डिटेल्स तुम्हाला ते प्रोव्हाइड करतात, की माझ्या ह्या गोष्टी तुम्ही जे प्रोग्राम जेव्हा तुम्ही अनाऊन्स करतील तेव्हा तुम्ही माझ्या ह्या गोष्टी ऑडियन्स सांगा. ओके, if the details are not provided, the selected events, achievements and qualifications to support establishing him or her as an authority within the context of the occasion. ओके, जर का तुम्हाला हे डिटेल्स माहित भेटत नाहीये तर तुम्हाला सोशल मीडियावरती जाऊन ते सगळे इन्फॉर्मेशन शोधायची. लिंक्ड इन, फेसबुक या ज्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावर जाऊन तुम्हाला ती इन्फॉर्मेशन शोधायची. ओके, या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे आणि या गोष्टी तुम्हाला त्या चीफ गेस्टच्या सगळ्या शोधून पाहिजे. बेस्ट वे काय ऍक्च्युली सगळी माहिती मिळवायच्या की गेस्ट कडून सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीव्ही घ्यायचा. सीव्ही म्हणजे काय, बायोटा और करिक्युलम व्हाइटाय. हे सीव्ही असतो, बायोटा जे असेल ते घ्यायचं गेस्ट कडून. त्याच्यात सगळी एज्युकेशन, अचिव्हमेंट, सगळ्या गोष्टी असतात, काय पब्लिकेशन केले, काय नाही केले, सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी असतात सीव्ही मध्ये. सगळे डिटेल इन्फॉर्मेशन बेस्ट वे काय, गेस्टचं सीव्ही घ्यायचा. Okay, curriculum vitae is a great place to get information. Almost all speakers will have a CV online or the event planner may have a copy of it. Okay, एक तर सगळे मॅक्झिमम जे प्रॉपर गेस्ट असतात, प्रॉपर वेल एज्युकेटेड, नेहमी स्पीचर्स येतात, त्यांचा करिक्युलम व्हायटा हा ऑनलाईन अवेलेबल असतो. तर ते प्रॉपरली घ्यायचे किंवा इव्हेंट प्लॅनर जो असतो त्याच्याकडून एक कॉपी घ्यायची. ओके, you can also search their name online for other interesting tidbits about them, but do not include something that may be controversial or potentially embarrassing to them unless you ask them first. पण कशा काही गोष्टी घेऊ कमी बोलायला, नाही अदरवाईज त्यांना राग नको यायला. त्याच्यामुळे तुम्हाला त्या स्पेसिफिक गोष्टी घ्यायच्या आणि मगच त्या तुमच्या स्पीच मध्ये कन्सिडर केल्या पाहिजे. ओके, थर्ड पॉइंट, ऍड अ सरप्राईज टू डिलाइट द ऑडियन्स. ओके, काही सरप्राईज गोष्टी सांगायच्या की सरप्राइझिंग गोष्टी करायच्या जेणेकरून ऑडियन्स शुड बी डिलाइटेड. ओके, दॅट इज नॉट कॉमनली नोन. अशा गोष्टी सांगायच्या दॅट इज नॉट कॉमनली पब्लिकला माहित नाही, अशा कॉमन गोष्टी सांगायच्या गेस्टला, ऑडियन्सला, पण ते गेस्टला विचारून सांगायच्या. ओके, अँड समथिंग रिव्हिलिंग द पर्सनॅलिटी ऑर ह्युमॅनिटी ऑफ द पर्सन. समजलं की हे त्या सॅम्पल इंट्रोडक्टरी आयडियाज आहेत. सॅम्पल इंट्रोडक्टरी आयडियाज आहे. समजलं सगळ्यांना?
Hello, have you understood? Yes, sir. Yes, sir. कोणाला काही डाऊट याच्यामध्ये सॅम्पल इक्विटी आयडियाज मध्ये No, sir. नो ना? आज खूप कमी मुलं जॉईन झाले. ओके, ठीक आहे. आज एक्झाम्पल बघू आता. एक्झाम्पल फॉर इंट्रोडक्शन ऑफ अ गेस्ट ऑर अ स्पीकर. स्पीकर असतो तो गेस्टच असतो आणि गेस्ट असतो तो स्पीकर असतो. ओके, example for introduction of a guest. It's my honor to introduce this stalwart member of Women in Leadership for the last 10 years. Okay, stalwart member असतो Women Leadership. Last 10 वर्षापासून अवॉर्ड येतो. Over that time, she has served in many offices, in every office, secretary, treasurer, chairperson, chief fundraiser, education officer, to name a few, and in some roles several times over. Her passionate dedication to promoting public speaking as an important component of empowerment is inspiring. We estimate that she has personally mentored at least 100 new speakers and has set an extraordinary, okay, set an extraordinary, yes you can, example for many more. We see her as capable, confident, and fluent, never at a loss for words. But what you probably don't know is that this woman once shuddered, stammered, and blushed. Yes, she was temporarily paralyzed, struck dumb by the mere thought of standing in front of an audience to speak. म्हणजे काय की पॅरलाइज झाली होती ऍक्च्युली. एवढंच की कारणाने की ती सगळ्या ऑडियन्स समोर बोलू शकत नव्हती स्टार्टिंगला. ओके, शी वॉज टेम्परली पॅरलाइज. Okay, how she got from outcome tongue tight silence to an elegant front like spoken person in the story she will share with us tonight. Ladies and gentlemen, I present before you Rose Stephenson. So हे author guest कोण आहे? Rose Stephenson. त्यांनी एंड कशी केली सगळी? इफ शी विल शेअर विथ अस टुनाइट. आपण तिथे तिथे बॅकग्राऊंड सांगितलं, कसं काय वाईट बॅकग्राऊंड सांगितलं, नंतर ती कशातनं ती उभी राहिली ते सांगितलं. आता मग ती इथून पुढे ती तिच्या लाईफ बद्दल सांगणार आहे. तर ती आता ती इथून पुढचा स्पीकर ती असणार आहे. आय प्रेझेंट बिफोर यू रोज स्टीफेन्सन. ओके, समजलं सगळ्यांना? हॅलो, Yes, sir. सगळ्यांना समजलंय का? Yes, Yes, sir. हॅलो, sir. लिहू Yes, शकता तुम्ही sir. आता? लिहू शकता का स्पीच फॉर गेस्ट? हॅलो, Yes, sir. तर मग आता तुम्हाला एक्सरसाइज देतो. सगळं फर्स्ट एक्सरसाइज देतो आता. राईट डाऊन दी एक्झाम्पल फॉर इंट्रोडक्शन गेस्ट. सगळ्यांनी पहिले एक्झाम्पल लिहायला स्टार्ट करा. जे गिवन तुम्हाला दिलेलं दिसतंय ना तुमच्या ग्रुपवर टाकलेलं आहे, त्या ग्रुपवर जाऊन तुम्ही एक्झाम्पल फॉर इंट्रोड्युसिंग अ गेस्ट जे तुम्हाला वाचून दाखवलं आता मी, ते तुम्हाला लिहायचं आता ऍक्च्युली विथ हँड. ओके, तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं सगळ्यांनी. येते एक लक्ष सगळ्यांना? Yes, sir. क्लासवर्कच्या का? Yes, sir. हो, क्लासवरची नोटबुक मध्ये लिहायचं आहे. सगळ्यांनी इथून पुढे मॅक्झिमम 5 मिनिट्सच्या अंडर मध्ये जॉईन व्हायचं. कोणीच लेट जॉईन व्हायचं नाही. लिहिताय सगळे?
Yes, sir. सर तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. एक मिनिट. स्क्रीन पेक्षा तुम्हाला मी तुमचा FI जे इंग्लिशचा ग्रुप आहे ना व्हॉट्सअपचा त्याच्यावर शेअर केलेलं आहे. हे वाचतंय तुम्हाला? स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. वाचतंय सगळ्यांना? लवकर स्टार्ट करा. एक्झाम्पल राईट डाऊन दिस एक्झाम्पल फॉर इंट्रोड्युसिंग अ गेस्ट स्पीकर. लिहिताय सगळे? Yes, sir. हॅलो. काय सर? लिहिताय सगळे? हो सर. सर काय लिहायचंय? एक्झाम्पल फॉर इंट्रोडक्शन ऑफ अ गेस्ट. ओके सर. Don't waste time, everybody write it down. ओके, तुम्ही लिहित बसा. तुम्हाला एक नेक्स्ट एक्सरसाइज सांगून देतो काय करायचंय. एक्सरसाइज 5.3. लक्ष द्या सगळ्यांनी, एक मिनिट. एक्सरसाइज प्रिपेअर स्पीच फॉर द फॉलोइंग सिच्युएशन्स. फर्स्ट पॉइंट काय, युअर डिपार्टमेंट और इंस्टिट्यूट has organized a guest lecture on Skill India. Okay, introduce the speaker to the audience. आता तुमच्या डिपार्टमेंट किंवा तुम्ही जिथे जॉब करता किंवा काय असेल तर त्यावेळेस तुमच्या स्पीकरनी एखादा गेस्ट लेक्चर अनाउन्स केलंय स्किल इंडियाचं. ओके, तर you should know the person of the who is going to introduce a guest on Skill India. Okay, so you have to announce the purpose and all the things of the who is going to introduce as a guest for the purpose of giving lecture on the Skill India. So you have to first find out the name of that person, who is the speaker, his qualification, his experience, then all these things you should know, and you have to do it, and you have to find out that information, and you must be able to convince the audience and regarding the greatness of the speaker or under the lecture on Skill India. Okay, second point, draft a speech to introduce the chief guest for the first year induction program. Okay, आता तुम्ही you have seen तुमचा इंडक्शन प्रोग्राम झालेला आहे, राईट. फर्स्ट 2 दिवस इंडक्शन प्रोग्राम होता, 23-24 काहीतरी, 22-23 तारखेला काहीतरी, ऑक्टोबर मध्ये. तर तुमचे गेस्ट जो तुमचा इंडक्शन प्रोग्राम झाला तर त्यावेळेस तुमचे गेस्ट
एक अँकरिंगचा पर्सन होता की नाही, एक सर अँकरिंग करत होते, मग ते इंट्रोड्यूस करत होते गेस्टला की यांचं असं क्वालिफिकेशन हे तुम्हाला या टॉपिकवर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहेत. तर मग ते इंडक्शन प्रोग्राम म्हणजे कसं कसं त्यांनी स्पीच स्पीच सांगितलं तसं स्पीच तुम्हाला आता लिहायचं आहे. एखादा टॉपिक घ्यायचा, त्या टॉपिक वरती तुम्हाला हा स्टाफ हा स्पीकर तुम्हाला या गोष्टीवर सांगणार आहे. तर इथून पुढे मी त्यांना सांगतो की तुम्ही हे या विषयावरती बोला. ओके, असं करून तुम्हाला इंट्रोडक्शन स्पीच लिहायचं आहे, इंट्रोड्युसिंग अ गेस्ट. आणि थर्ड पॉईंट काय आहे, ड्राफ्ट अ स्पीच टू इंट्रोड्यूस द चीफ गेस्ट डॉक्टर मेहता हु इज इन्व्हायटेड टू कंडक्ट अ 3 days वर्कशॉप ऑन गोल सेटिंग. राईट. सो तुम्हाला त्याचं ऑथरचं नाव दिलं, स्पीकरचं नाव दिलं डॉक्टर मेहता. कशावर बोलणार आहे? गोल सेटिंग वरती, म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट गोल सेटिंग वरती तो तुम्हाला सांगते, तुम्हाला सांगणार, तुम्हाला याची इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. असे कोणते पर्सन असतात, त्यांचं क्वालिफिकेशन काय असतं, ते तुम्हाला कसे 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 तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी सांगणार आहे, त्याच्याने तुम्हाला काय फायदा होणार आहे. ऍज अ स्पीकर, ऍज अ अँकर तुम्हाला ऑडियन्स सांगता आलं पाहिजे. समजतंय सगळ्यांना? हॅलो. येस सर. ते तीनच एक्झाम्पल लिहायचे का सर? हो, तिन्ही एक्झाम्पल लिहायचे. आणि वरती जो सॅम्पल एक्झाम्पल दिला ना, सॅम्पल फॉर इंट्रोड्युसिंग अ गेस्ट, ते पण लिहायचंय. ओके सर. येते का लक्षात? हो सर. Yes, sir. सगळ्यांनी स्टार्ट करायला यायला. सगळ्यांना समजलंय काय? कोणाला डाऊट आहे का? हॅलो, कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? नो No, सर. sir. हो सर. तनुजा डेरले. तनुजा डेरले येस सर. येस सर. आत्ता जॉईन झाली. सर मी जॉईन झाली होती मगाशी, पण बाहेर गेली होती म्हणून ना घरचं बरं नेट बरं. जरा डिस्कनेक्ट झालं समजलं ना तुला होतं. काय करायचं ते? हो सर, समजलंय. ओके ओके. सगळ्यांनी एक्सरसाइज कम्प्लीट करा. पहिले एक्झाम्पल कम्प्लीट करा, मग एक्सरसाइज कम्प्लीट करा. टोटल 4 स्पीचेस तुम्हाला लिहायचे. सगळ्यांनी टॉपिकचे हेडिंग जे आहेत ते तुम्ही तुम्हाला तुमच्या FI जे इंग्लिशच्या ग्रुपवर टाकलेलं आहे, तर त्याच्यात बघून घ्या, स्क्रीनवर दिसत नसेल तर.
लिहितान सगळे? Yes, sir. सुमित कोरडे ही वेळ जॉईन व्हायची. सुमित कोरडे यस सर. आता जॉईन व्हायची वेळ का? आधी जॉईन का नाही आला? बाहेर गेलो होतो सर. पहिल्या 5 मिनिटाच्या आत जॉईन झालं पण लेक्चरला. लेक्चर जेव्हा असतं तेव्हा 5 मिनिटाच्या आत जॉईन व्हायचं. 1:25 1:50च्या आत जॉईन होऊन जायचं लेक्चरला. येते का लक्षात? यस सर. सगळ्यांनी कम्प्लीट करायचं हा एक्सरसाइज.